हॅलो नमस्कार, मी पूनम नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। तर सगळ्यात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ। आज आहे गुरुवार आणि विशेष गुरुवार आपण पूजा करत असतो। तर आज आपल्या लाडक्या स्वामींची पूजा देखील करायची आहे। महाराजांना अभिषेक हे ते काही सगळं काही पार पाडायचं आहे आणि त्यात म्हणजे असा योग आज आलेला आहे। अधिक महिन्यातील पहिला गुरुवार आहे आणि अधिक महिन्यातील गुरुवार देखील आहे आणि गुरुपुष्यामृत योगसुद्धा आहे। तर आपण आज मस्त अशी पूजा करूया आणि आजचं माझं गुरुवारचं रुटीन तुमच्याशी मी शेअर करणार आहे थोडक्यात। तर आपण कंटिन्यू करा। सकाळी लवकर उठून मी घरातील स्वच्छता करून घेतली। त्यानंतर सगळ्यात आधी हळदीचं लेपन उंबरठ्याला करून घेतलं। मस्त अशी रांगोळी देखील काढून घेतली। छान असं महाराजांच्या फोटोला हार वगैरे घालून घेतला आणि त्यानंतर आतमध्ये मेन देवाऱ्यातील देवांची पूजा करून घेतली। मस्त असं अभिषेकही केला आणि छान असं मस्त पूजा फुलं वगैरे वाहून केली। धूप दीप अगरबत्ती सगळं काही लावलं होतं आणि छान प्रकारे घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार झाली होती। तुम्हाला कशी वाटते माझी पूजा नक्की मला सांगा। त्यानंतर जरा एक माळ श्री स्वामी मंत्रांचा केला। त्यानंतर दुपारच्या वेळेला मी तूप साई साठली होती, त्याचं तूप देखील करून घेतलं। त्यानंतर एवढा असा पसारा झाला होता, भांडी घासून सुद्धा तूप काढण्याचा पसारा काही वेगळाच झाला होता, पण तो सुद्धा देखील आवरून घेतला आणि त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये तर आता संध्याकाळचे 6 वाजलेले आणि आम्ही आता आज गुरुवार असल्यामुळं ना स्वामींच्या केंद्रामध्ये चाललो आहे दर्शनासाठी। तर तिथं आता आरती पण असते 6 वाजता, पण आम्हाला आरती काही भेटणार नाही। उशीर झाला आहे आम्हाला जाण्यासाठी। आरती चालू झाली असेल तरी पण आम्ही दर्शन घेऊन येणार असं ठरवलं आहे। तर मस्तपैकी चहा वगैरे सगळं काही झालेलं आहे, घरातलं पण झाडलोट हे सगळं काही व्यवस्थित पार पडलं आणि आता थोडंसं केंद्रामध्ये जाणार आहे। तर श्रीषा पण इथं मस्तपैकी तयार झालेली आहे। तर आता श्रीषा पण इथं छानपैकी तयार झालेली आहे। श्रीषा हाय कर हाय, चला म्हणा बाप्पाला। चला आपण भेटूया थोड्या वेळानंतर। तर हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर कालचा व्हिडिओ मी आज कंटिन्यू करते, कारण काल जमलंच नाही मला। मंदिरातून आल्यानंतर व्हिडिओ घेण्यासाठी जमलंच नाही। श्रीषा खूप त्रास देत होती, तिला भूक लागली होती। मग आल्यानंतर स्वयंपाक यायलाच आम्हाला वेळ लागला आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला आम्ही ना सुवर्णप्राशन देण्यासाठी दवाखान्यात पण नेलं होतं, कारण काल गुरुवार होता आणि गुरुपुष्यामृत योग होता। तर त्याच्या निमित्तानेच आहे ना गुरुपुष्याच्या मुहूर्तावर लहान मुलांना सुवर्णप्राशन दिले जाते। तर ते आम्ही देखील श्रीषाला देत असतो। इथं अवेलेबल असेल ना तर आम्ही देतच असतो। तर तेच देण्यासाठी रात्री गेलो होतो आणि लाईट पण गेली होती, त्यामुळे भरपूर वेळ झाला दवाखान्यामध्ये। तर तसंच तिला आहे ना गुरुपुष्यामृताच्या योगावरती सुवर्णप्राशन दिलं, त्यामुळे मग आम्हाला वेळ लागला आणि आल्यानंतर मग स्वयंपाक भरपूर सारी कामे तुम्हाला तर माहीतच आहे। तर तसंच मग माझ्याही बाबतीत झालं आणि आता व्हिडिओ रात्री काही घेण्यासाठी जमलंच नाही। त्यामुळं मी आत्ता व्हिडिओ शूट करते, दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आत्ता मी शूट करते, कारण व्हिडिओचा शेवट करायचा राहिला होता। तर मी म्हणजे त्या व्हिडिओमध्ये ना गुरुवारचं माझं थोडंसं नॉर्मल रुटीन शेअर केलं आहे। तुम्हाला आवडलं का नाही आवडलं ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय, धन्यवाद। व्हिडिओ नक्की बघा।